तुमचे बगल बच्चे टाळ्या वाजवतील, रात्री तुमची वाहवा करतील, परंतु सकाळीच ते बगल बच्चे मतदानाला जाताना मात्र एक नंबरचाच बटन दाबणार हे मी तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी सांगतो. कागलचा आवाज, कागलचा आवाज म्हणजे कागलकरांच्या डोक्यात पक्क फिट आहे. कुठला स्क्रू आवडायचा, कुठला ढिल्ला करायचा हे कागलला चांगलं माहित आहे. आणि म्हणून आता कुणाला टाईट करायचं, कुणाचा कार्यक्रम करायचा, कुणाचा कटका पाडायचा हे कागलला 100% या ठिकाणी माहित आहे. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. आज तुम्ही किती टीका करा, काही तुम्ही बोला, त्याचा फरक लोकांच्यावर या ठिकाणी पडणार नाही. तुमचे बगल बच्चे टाळ्या वाजवतील, रात्री तुमची वाहवा करतील, परंतु सकाळीच ते बगल बच्चे मतदानाला जाताना मात्र एक नंबरचाच बटन दाबणार हे मी तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी सांगतो. हे तुम्हाला निश्चितपणे मी या ठिकाणी सांगतो की आज जी काय बगल बच्च्यांची फौज आज बोलत फिरत राहिलेली आहे ती सुद्धा उद्या तुम्हाला मतदान करेल का नाही ही शंका निश्चितपणे या ठिकाणी. आज हे वातावरण बदलत चाललेलं आहे. ज्या कागलच्या मातीने एक स्वाभिमान जपण्याचं काम त्या ठिकाणी केलं, जे व्हिडिओ इथं अमरीशने त्या ठिकाणी दाखवले, हा इतिहास सगळा आपल्या समोर आहे. या कागलच्या भूमीमध्ये नेहमी अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. याच ऐतिहासिक चौकामध्ये 2014ला आमच्या विरोधकांनी मुश्रीफ साहेबांचं नाव घेतलं नव्हतं, मला ते बरोबर आहे ना. 2014ला इथंच त्यांनी या ठिकाणी नाव घेतलं नव्हतं आणि पुढे काय झालं हा इतिहास आपल्याला या ठिकाणी माहित आहे. पंतप्रधान कोण पाहिजे लोकांनी काय सांगितलं, म्हणजे कागलकरांच्या डोक्यात पक्क फिट आहे. कुठला स्क्रू आवडायचा, कुठला ढिल्ला करायचा हे कागलला चांगलं माहित आहे. आणि म्हणून आता कुणाला टाईट करायचं, कुणाचा कार्यक्रम करायचा, कुणाचा कंटका पाडायचा हे कागलला 100% या ठिकाणी माहित आहे. आणि म्हणून आपल्या परंतु आज कागलच्या मंडलिक कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचं नशीब संजय बाबा चांगलं निवडणूक लागली म्हणून 9 महिन्याचा पगार मिळाला. 9 महिन्याचा पगार किमान मिळाला. 1 महिन्याचा रिव्हर्स आला, 1 महिन्याचा रिव्हर्स आला ना, त्यामुळं कॅशबॅक. आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की या निवडणुकीमध्ये तुम्ही काही बोलू नका, ही निवडणूक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पुढे जाऊ दे, परंतु त्यांचं सातत्यानं या निवडणुकीमध्ये एक वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, ज्याचा उल्लेख अमरीश गाडगेंनी या ठिकाणी केला. उद्या गैबी चौकातच मला वाटतं उद्या मुख्यमंत्र्यांची सभा इथंच आहे असं मला कळालं. कुठे मला माहित नाही, गैबी चौकात आहे का खाली आहे माहित नाही, परंतु किमान उद्या खासदार मंडलिकांनी गैबी चौकाच्या साक्षीनं उद्याच्या भविष्यकाळात ते काय करणार आहेत अमरीश गाडगेंनी ज्याचा उल्लेख केला त्याची किमान माहिती सामान्य माणसाला या ठिकाणी द्यावी अशी आमची अपेक्षा असतात. आज ही लढाई 5 वर्षाची अकार्यक्षमता आणि पुढच्या 5 वर्षाचा आदरणीय महाराजांच्या माध्यमातून होणारा विकास अशा पद्धतीची ही लढाई या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, संजय बाबांसारखं एक नेतृत्व, सामान्य माणसांसारखं नेतृत्व, या नेतृत्वानं सातत्यानं तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तर हाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आपण निश्चिंत राहा, आमची दोस्ती मध्ये आधी होती राहती तुमच्या बरोबर सुद्धा बाबा, कारण मागच्या वेळी आम्ही ते गोकुळा एकत्र होतो. त्यामुळं काही झालं तरी आता एका विचारानं बरोबर येण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळे बाबांना जिथं ताकद लागेल, मदत लागेल, तिथं बंटी पाटलाचं सहकार्य राहील हा विश्वास या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी देतो. संजय बाबा, कागलची गर्दी बघितल्यानंतर आता निकाल काय लागणार कागलमध्ये सांगायची गरज नाही. मला वाटतंय मागच्या वेळी जे 70,000चं मताधिक्य तुम्ही तिकडे दिलं, आता तेच मताधिक्य आदरणीय शाहू महाराजांना आपण द्यावं लागेल. तीच ताकद, तोच स्वाभिमान, तीच अस्मिता येणाऱ्या 7 तारखेला जपण्याचं काम आपण या ठिकाणी करावं
अशी माझी आग्रहाची विनंती या निमित्तानं असणार आहे. ही गर्दी बघितल्यानंतर मला एवढंच म्हणावं लागतं, कागलचा आवाज यंदा, कागलचा आवाज यंदा जोरात, कागलचा आवाज, कागलचा आवाज. त्यामुळे येणाऱ्या 7 तारखेला दुसरा कुठलाही विचार आपण या ठिकाणी करू नका. फक्त 1 नंबरला आदरणीय महाराजांचं या ठिकाणी चिन्ह हात आहे. या हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबा, आदरणीय महाराजांना निवडून द्या. आपली अस्मिता, आपला स्वाभिमान हा दिल्लीत पोहोचला पाहिजे, यासाठी ताकदीने आपण कामाला लागा एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.